नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. हायकोर्ट ऑफ बॉम्बे अंतर्गत अजून एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, ज्याच्यामध्ये बघू शकता ऑनलाईन तुम्हाला ॲप्लाय करायचं आहे. कुठेही जायची गरज नाही. पाहू शकता हा ऑनलाईन फॉर्म तुम्ही घरी बसल्या या ठिकाणी भरू शकतात. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतो आहे, तिथून तुम्ही पाहू शकतात. तर डिटेलमध्ये आपण बघूयात किती जागा आहेत, कुठलं पद भरलं जातं आहे त्याची माहिती बघू शकता. सिलेक्ट लिस्टसाठी 8 कॅन्डिडेट घेतले जाणार आहेत, म्हणजे 8 जागा ह्या निवडीसाठी आहेत आणि वेट लिस्टसाठी 2 कॅन्डिडेट बोलवले जाणार आहेत, म्हणजे टोटल या ठिकाणी 10 जागा भरल्या जात आहेत. तर यांच्यामध्ये पदाचं नाव आहे ज्युनियर ट्रान्सलेटर बघू शकता अँड इंटरप्रिटर मराठीसाठी असणार आहे. मराठी लँग्वेजसाठी ट्रान्सलेशनचं पद आहे. इस्टॅब्लिशमेंट ऑफ हायकोर्ट ऑफ ज्युडिशरी ॲट बॉम्बे इन द पे मॅट्रिक्स लेवल S18चं लेवल श्रेणीनुसार पगार तुम्हाला असणार आहे 49,100 ते बघू शकता 1,55,800 प्लस सर्व अलाउन्सेस तुम्हाला असणार आहेत ॲज ॲडमिसिबल ॲज पर रूल्स. तर बघू शकता परमनंट जॉब आहे, पगार चांगला आहे, प्लस याच्यामध्ये सर्व भत्ते तुम्हाला असणार आहेत. तर याच्यामध्ये बघू शकता काय काय पोस्ट आहेत, कशा ठेवण्यात आलेल्या आहेत, त्याची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. इलिजिबिलिटी कंडिशन बघा, तुमचं वय 18 ते 38 ओपन कॅटेगरीसाठी आहे. कॅटेगरीसाठी 18 ते 43 आहे. त्याचसोबत हायकोर्ट किंवा गव्हर्मेंट एम्प्लॉई जे आहेत त्यांना जर ॲप्लाय करायचं आहे तर 18पासून त्यांना नॉट ॲप्लिकेबल लिहिलेलं आहे, कितीही वयापर्यंत ॲप्लाय करू शकतील. इसेन्शियल क्वालिफिकेशन काय असणार आहे बघा आता. कॅन्डिडेट शूड होल्ड ए डिग्री फ्रॉम रिकग्नाइज लँग्वेजेस, ज्याच्यामध्ये बघा इंग्लिश, मराठी. प्रेफरन्स विल बी गिवन कॅन्डिडेट हू आर होल्डर डिग्री इन लॉ फ्रॉम अ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी. तर या ठिकाणी म्हटलं आहे की त्यांनी तुमच्याकडं डिग्री पाहिजे कुठल्या लँग्वेजेसमधून, इंग्लिश मराठीमधून. या ठिकाणी बघा इंग्लिश मराठी त्यांनी म्हटलं कॅन्डिडेट शूड होल्ड अ डिग्री फ्रॉम अ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी इन लँग्वेजेस म्हटलं इंग्लिश आणि मराठीमधून, आणि लॉ तुमचं झालेलं असेल तर तुम्हाला प्रेफरन्स जास्त असणार आहे. त्याचसोबत कॅन्डिडेट शूड बी प्रोफिशियंट इन इंग्लिश अँड मराठी अँड ॲट लिस्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग लँग्वेज, हिंदी किंवा कोकणी. बघा आता अजून तुमच्याकडं प्रोफिशियंट असणं गरजेचं आहे इंग्लिश आणि मराठीमध्ये, परंतु त्यासोबतच हिंदी किंवा कोकणी यापैकी एका लँग्वेजमध्ये देखील तुम्हाला लँग्वेज येणं गरजेचं आहे. त्याचसोबत कॅन्डिडेट शूड हॅव कॉम्प्युटर सर्टिफिकेट अबाउट प्रोफिशियन्सी इन द ऑपरेशन वर्ल्ड प्रोसेसेस, विंडोज, लिनक्स, ॲडिसन, MS ऑफिस. तर याच्यामध्ये तुमचं MSIT वगैरे झालेलं आहे तरी देखील चालेल. MSIT सर्टिफिकेट असेल चालेल, किंवा यापैकी कुठलंही एखादं सर्टिफिकेट असेल तरी तुम्हाला चालेल. त्याचबरोबर बघा नो कॅन्डिडेट शॅल बी एलिजिबल फॉर अपॉइंटमेंट. कोण या ठिकाणी अपात्र असतील. सी इज नॉट अ सिटिझन ऑफ इंडिया, किंवा या ठिकाणी भरपूर सारे या ठिकाणी अपात्रतेची कारणं देण्यात आलेले आहेत, तुम्ही पाहू शकतात. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून. मोर दॅन 2 चिल्ड्रन्स असतील, जर मॅरेज झालेले असेल तर तेही अपात्र असतील. आता निवड प्रक्रिया कशी होईल पाहायची. द एलिजिबल शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट, अगोदर शॉर्टलिस्ट लावली जाईल तुमची ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर. त्यांची निवड प्रक्रिया कशी होईल. शॅल बी रिक्वायर्ड टू अंडरगोईंग अ स्क्रीनिंग टेस्ट ऑफ 100 मार्क्स फॉर 3 hours ड्युरेशन ऑफ द फॉलोइंग सिलेबस. काय काय सिलेबस असेल बघा. स्क्रीनिंग टेस्ट होईल तुमची 100 मार्काची, विच इन्क्लूड इंग्लिश ग्रामर 30 मार्क, एसे असेल 20 मार्काचा, लेटर रायटिंग असेल 10 मार्काची, ट्रान्सलेशन फ्रॉम इंग्लिश टू मराठी अँड एनी वन ऑफ द फॉलोइंग लँग्वेज, हिंदी किंवा कोकणी. बघा इंग्लिश टू मराठी किंवा इंग्लिश टू हिंदी किंवा कोकणी, याच्यामध्ये इंग्लिश टू मराठी कंपल्सरीच असेल, परंतु हिंदी किंवा कोकणी यापैकी एक तुम्ही अजून ट्रान्सलेट करायचे तुम्हाला. त्याला 40 मार्क्स असतील. इंग्लिशमध्ये एसे, लेटर रायटिंग, ग्रामर हे देखील तुम्हाला असणार आहे. टोटल 100 मार्क्सचाही पेपर होईल. मिनिमम 50 मार्क्स तुम्हाला याच्यामध्ये घेणं गरजेचं आहे. पार्ट 2मध्ये 20 मार्काचं वैवाहिक म्हणजेच मुलाखत तुमची या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर बघा द एलिजिबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट्स विल बी डिसाइडेड आफ्टर स्क्रुनिटी ऑफ द ॲप्लिकेशन. शॉर्टलिस्ट लावली जाणार आहे, संपूर्ण स्क्रीनिंग टेस्ट घेतली जाणार आहे, त्यानंतर इंटरव्ह्यू वगैरे घेतला जाणार आहे, आणि ही सर्व स्क्रीनिंग टेस्ट वगैरे सर्व मुंबईमध्येच या ठिकाणी तुमचं असणार आहे. शॉर्टलिस्ट कॅन्डिडेटला या ठिकाणी bombay-high-court.nic.in ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती सतत माहिती चेक करत राहायचं आहे.
या व्यतिरिक्त बाकीचे डिटेल्स त्यांनी या ठिकाणी अजून दिलेली आहेत. ॲप्लिकेशन भरण्यासंदर्भाचं सिलेक्ट आणि वेट लिस्टबद्दलची माहिती दिलेली आहे. 2 जागा वेटिंगसाठी ठेवल्या जाणार आहेत, 8 जागा सिलेक्टसाठी. रजिस्ट्रेशन फीज तुम्हाला 50 रुपये असणार आहे, जी की मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटवरूनच तुम्हाला भरायची आहे. पेमेंट ऑनलाईन 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान तुम्हाला लिंक असणार आहे. 15 ऑगस्टपर्यंत तुम्हाला ही संपूर्ण लिंक जी असणार आहे याची ऑनलाईनची डिसेबल होईल असं म्हटलेलं आहे. त्याचसोबत फोटो वगैरे ऑनलाईन सर्व ॲप्लाय करायचं आहे, अपलोड करायचे तुम्हाला. ते संपूर्ण माहिती याच्यामध्ये आहे. रजिस्ट्रेशन फीज 50 रुपीज आहे. आणि याच्यामध्ये बाकीचे डिटेल्स नंतर एक्झामिनेशन फीज वगैरे शॉर्टलिस्ट झाल्यानंतर अजून वेगळी असू शकते तुम्हाला, त्याच्याबद्दलची देखील माहिती देण्यात आलेली आहे. तर ही जाहिरात जी आहे ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला पाहायला भेटेल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती, आणि लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथूनही पाहू शकतात. तुमच्या कामाचं काय या ठिकाणी वर्क प्रोफाईल आहे तेही दिले बघा. ट्रान्सलेट डॉक्युमेंट असाइन टू देम बाय द चीफ ट्रान्सलेटर आणि इंटरप्रिटेटर. तुम्हाला डॉक्युमेंट ट्रान्सलेशनचं काम आहे. टू इंटरप्रेट डॉक्युमेंट्स असाइन टू द देम वायवा ओक इंटरप्रिटेशन टू अटॅच मीटिंग बिफोर वेरियस ऑफिसेस ऑफ द हाय कोर्ट for interpretation work, to attach code for interpretation work, nonetheless they responsible for what they translate, any other work assigned by the chief translator आणि interpreter registry. त्यानंतर बघा इन्स्ट्रक्शन रिगार्डिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मच्या खाली देण्यात आलेले आहेत. तर याच्यामध्ये काय काय डॉक्युमेंट वगैरे लागणार आहेत, कशा पद्धतीने अपलोड करायची, ती सर्व माहिती दिलेली आहे. तर डिटेलमध्ये संपूर्ण जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. याला देखील कॅरेक्टर सर्टिफिकेट देखील तुम्हाला लागणार आहे. तर पूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट जे असणार आहे फक्त हायकोर्ट ऑफ बॉम्बेसाठी या ठिकाणी ही भरती केली जात आहे, बाकी जिल्ह्यांसाठी नाही. डायरेक्टली हायकोर्ट ऑफ बॉम्बे यांच्यासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे. तर याबद्दल अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा, आणि पुढील सर्व अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.